गोंदिया जिले के देवरी शहर में आज 132 केवी विद्युत उपकेंद्र के निर्माण कार्य का भूमि पूजन समारोह बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। इस बहुप्रतीक्षित परियोजना से क्षेत्र की बिजली आपूर्ति व्यवस्था सुदृढ़ होने के साथ किसानों और उद्योगों को बड़ी राहत मिलने की उम्मीद जताई जा रही है। कार्यक्रम में महाराष्ट्र सरकार की ऊर्जा राज्य मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार परिणय फूके, आमदार संजय पुराम, जिला परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर सहित जिले के अधिकारी, कर्मचारी और बड़ी संख्या में किसान मौजूद रहे। देवरी में प्रस्तावित यह 132 केवी उपकेंद्र कई वर्षों से लंबित था। आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के आमदार संजय पुराम के लगातार प्रयासों के बाद इस परियोजना को मंजूरी मिली और आज विधिवत भूमि पूजन किया गया। इस उपकेंद्र के शुरू होने से वोल्टेज की समस्या में सुधार होगा और ग्रामीण क्षेत्रों में बिजली आपूर्ति अधिक स्थिर और प्रभावी बनेगी। 132 उपकेंद्र व्हावं ही मागणी होती। परिणय जे असतील आमचे या ठिकाणचे माझे विधानसभेचे सहकारी आमदार पुरमजी असतील यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या या गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा ऊर्जा परिपूर्ण व्हावा यासाठी ह्या देवरी 132 केवीचं आज भूमिपूजन झालं आहे। लवकरच म्हणजे फेब्रुवारी 2027 पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि या परिसरातील सर्व विजेच्या समस्या दूर होतील। ताई, शेतकऱ्यांनी या ठिकाणी विजेची जी मागणी आहे ती 12 तास वाढवून देण्याची विनंती केलेली आहे। आपण काय सांगाल त्या संदर्भामध्ये? बघा, दिवसा वीज द्यावी ही मागणी होती आणि आज समाधान पूर्ण राज्यातून शेतकरी बांधव व्यक्त करत आहे की दिवसा वीज मिळते आणि 12 तासाची मागणी केली। आता आम्ही 8 तास त्यांना वीज योग्य दाबाने देऊ शकतो। टप्प्याटप्प्याने म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये ते सुद्धा आम्ही पूर्ण करू। पण सोलारच्या माध्यमातून शेतकरी त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा वीज वापरू शकतो, त्यांना ती वीज मिळू शकते। मग सोलारचं मागेल त्याला सोलार पंपच्या जी योजना आहे ती अत्यंत लोकप्रिय झालेली आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतल्यानंतर निश्चितच ही 12 तासाची मागणीसुद्धा त्यांची पूर्ण होऊ शकते। 132 केवीच्या सबस्टेशनचं आज इथे भूमिपूजन करण्यात आलं आहे। मागील अनेक 4-5 वर्षापासून इथे शेतकऱ्यांना वीज पुरवठामध्ये खंडन होत होतं आणि म्हणून त्याची मागणी अनेक वर्षापासून होती। आज इथे भूमिपूजन झालं। 1 वर्षात हे काम पूर्ण होऊन पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना पूर्णपणे पूर्ण ताकदीने दाबाने वीज मिळणार याची सुरुवात आजपासून झालेली आहे। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की 2014 ते 19च्या दरम्यान या मतदारसंघाचा आमदार असताना त्यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता आणि 2017-18मध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना 132 केवीला मान्यता दिली होती। 2019मध्ये दुर्दैवाने राज्यामध्ये सरकार महाविकास आघाडीची आली आणि त्याच्यामुळे तो 5 वर्ष रखडला। परंतु 2024ला पुन्हा या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या रूपानं एक नवीन नेतृत्व प्राप्त झालं आणि 132 केवी जो अनेक वर्षापासून जो थांबलेला होता तो पूर्णत्वास झाला। मी आजच्या या भूमिपूजन सोहळ्यामध्ये राज्याचे राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर यांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल। डॉक्टर परिणय फुके साहेब यांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल की त्या सर्वांनी मिळून आमच्या ज्या शेतकरी अडचणी सापडला होता, जो त्यांना कनेक्शन मिळत नव्हता, भविष्यामध्ये खूप सारी अडचणी जाणार होते शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, सर्व ग्राहकांना, तो मात्र येणाऱ्या 1 वर्षात तो दूर होईल आणि निश्चितच आज जो शेतकरी विजेसाठी जो त्रास सहन करत आहे तो येणाऱ्या काळात तो त्रास मुक्त होईल। अशा प्रकारचा आजचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ऊर्जा राज्य मंत्री मेघना बोर्डीकर ने आश्वासन दिया कि किसानों को प्रतिदिन 12 घंटे नियमित बिजली उपलब्ध कराने का प्रयास किया जाएगा। 132 केवी उपकेंद्र के निर्माण से देवरी तहसील के विकास को नई गति मिलेगी। इससे कृषि क्षेत्र, लघु उद्योगों और व्यापारिक गतिविधियों को स्थायी और मजबूत बिजली आपूर्ति मिल सकेगी, जिससे क्षेत्रीय विकास को बढ़ावा मिलेगा।